नमस्कार। नमस्कार. कार्यक्रम में कार्यक्रमाला उपस्थित उपस्थित असलेल्या देशाच्या महिला देश आणि की बाल महिला विकास एवं मंत्री बाल विकास मंत्री श्रीमती स्मृति ईरानी स्मृती जी, इराणी जी देश भर में देशभरात विविध अलग ठिकाणाहून अलग स्थानों उपस्थित से जुड़े मंत्रिमंडळाचे सर्व सदस्य, मंत्रिमंडल के सारे सदस्य, उनके साथ मौजूद त्यांच्यासह तिथे उपस्थित ज्येष्ठ नागरिक, वहाँ के वरिष्ठ नागरिक और विशेषकर आणि जिनके लिए ज्यांच्यासाठी आज का ये दिवस आजचा है, हा दिवस आहे, वैसे उपस्थित सभी प्यारे बच्चे, उपस्थित प्रिय बालवर्ग, सभी आदरणीय मुख्यमंत्रीगण, आदरणीय मुख्यमंत्रीगण, इतर मान्यवर अन्य महानुभाव और प्यारे आणि देशवासियों, माझ्या प्रिय देशबांधवांनो, आज मैं आज मी प्रधानमंत्री के पंतप्रधान तौर म्हणून पर नव्हे, नहीं, आपके तर परिवार आपल्या के कुटुंबाचा सदस्य एक सदस्य के या तौर नात्याने पर आपल्याशी संवाद साधत आपसे बात कर रहा हूं। आज आपण आज सर्व मुलांशी आप संवाद सभी साधताना बच्चों के बीच आकर मला आगळेच समाधान लाभले मुझे बहुत सुकून मिला है। साथियों, मित्र हो, जीवन हमें कई आयुष्य बार अनेकदा आपल्याला अनपेक्षित वळणावर अप्रत्याशित आणून मोड़ देते. पर लाकर खड़ा कर देता है। ऐसी स्थितियां अशी परिस्थिती ज्याची आपण जिनकी हमने कल्पनाही केली कल्पना भी नहीं की होती है, हंसते खेलते हुए नसते. हसत्या खेळत्या जीवनात अचानक काळोख दाटतो. क्षणार्धात अंधेरा सगळे छा चित्र जाता है, सब कुछ बदल जाता है। कोरोना ने कोरोनामुळे अनेकों अनेकांच्या लोगों आयुष्यात, के जीवन में, अनेकों परिवारों में अनेक कुटुंबात असेच घडले आहे. ऐसा ही कुछ किया है। मैं जानता हूं, कोरोना की वजह से कोरोनामुळे ज्यांनी आपले जिन्होंने आपदा, स्वकीय अपनों को गमावले आहे, खोया है, उनके जीवन त्यांच्या में जीवनात आया ये झालेला हा बदलाव बदल किती कठीण आहे, कितना मुश्किल किती है, अवघड कितना आहे, हे कठिन मी है। समजू शकतो. हर दिन का संघर्ष, पल दररोज पल का संघर्ष, संघर्ष, क्षणोक्षणी संघर्ष, नवनवी नई नई आव्हाने, चुनौतियां, प्रत्येक दिवस जणू काही कठोर तपास हर आहे. दिन की तपस्या। आज जो बच्चे हमारे साथ हैं, आज जी मुले आपल्या समवेत आहेत, जिनके लिए ये कार्यक्रम हो ज्यांच्यासाठी रहा हा है, कार्यक्रम होत आहे, उनकी त्यांचे दुःख तकलीफ शब्दात व्यक्त करणे अतिशय शब्दों में कठीण आहे. कहना मुश्किल है। जो चला जाता है, आपल्यातून निघून जाणाऱ्या व्यक्तीच्या उसकी हमारे पास आपल्याजवळ सिर्फ उरतात त्या फक्त आठवणी. चंद यादें ही रह जाती हैं, लेकिन मात्र जो राहिला रह आहे, जाता है, त्याच्यासमोर अडचणींचे डोंगर उभे उसके राहतात. सामने चुनौतियों का अंबार लग जाता है। ऐसी चुनौतियों अशा में आव्हानात्मक परिस्थितीत पीएम केयर्स फॉर चिल्ड्रन म्हणजेच कोरोनामुळे आप ज्यांनी सभी आई-वडील ऐसे गमावले, कोरोना प्रभावित अशा बच्चों की मुलांच्या मुश्किलें अडचणी कमी करण्याचा कम करने एक का छोटासा प्रयत्न आहे. एक छोटा सा प्रयास है। जिनके माता और पिता दोनों नहीं रहे, साथियों, मित्र हो, पीएम देशातला केयर्स फॉर प्रत्येक चिल्ड्रन जण तुमच्या वेदना समजून घेत इस तुमच्या बात का समवेत भी आहे. प्रतिबिंब है याचेच प्रतिबिंब कि हर म्हणजे देशवासी फॉर चिल्ड्रन आहे. पूरी संवेदनशीलता से आपके साथ है। मुझे संतोष है कि बच्चों की या मुलांचे अच्छी चांगले और आणि अबाधित अखंडित पढ़ाई शिक्षण के लिए यासाठी त्यांच्या घराजवळच्या सरकारी उनके किंवा घर खाजगी के शाळांमध्ये पास त्यांना के प्रवेश ही देण्यात आला आहे. सरकारी या फिर प्राइवेट स्कूलों में उनका एडमिशन कराया जा चुका है। पीएम केयर्स के जरिए पीएम केअर्स द्वारे या मुलांची ऐसे बच्चों पुस्तके की आणि युनिफॉर्म कॉपी, यांचा खर्चही उचलण्यात येईल. किताबों और यूनिफॉर्म्स के खर्चों को भी उठाया जाएगा। अगर किसी को प्रोफेशनल कोर्स के व्यावसायिक लिए, अभ्यासक्रम, उच्च शिक्षण, हायर यासाठी एजुकेशन के लिए शैक्षणिक कर्ज हवे असेल तर त्यामध्येही एजुकेशन PM लोन केअर्स चाहिए मदत होगा, करेल. तो पीएम केयर्स उसमें भी मदद करेगा।
रोजमर्रा की दैनंदिन दूसरी जीवनातल्या जरूरतों के दुसऱ्या लिए आवश्यकता भागवण्यासाठी इतर अन्य योजनाओं के माध्यम से त्यासाठी दरमहा उनके लिए 4,000 रुपयांची 4,000 करण्यात आली रुपये आहे. हर महीने की व्यवस्था भी की गई है. साथियों, मित्र हो, ऐसे ही मुले बच्चे आपले शालेय शिक्षण पूर्ण जब अपनी करतील स्कूल तेव्हा की त्यांना पढ़ाई भविष्यातील पूरी स्वप्ने करेंगे, साकार करण्यासाठी पैशांची आणखी गरज भासेल. तो आगे भविष्य के सपनों के लिए और भी पैसों की जरूरत होगी. इसके लिए 18 यासाठी साल से 18 23 वर्षापासून साल तक के ते युवाओं 23 को वर्षापर्यंत या हर युवकांना महीने दरमहा विद्यावेतन स्टाइपेंड मिळेल. मिलेगा. और जब आप जेव्हा 23 त्यांच्या साल के वयाची होंगे, 23 वर्षे पूर्ण होतील तब तेव्हा एक रकमी 10 10 लाख रुपया रुपये एक प्राप्त साथ होतील. आपको मिलेंगे. साथियों, मित्र हो, एक और बड़ी आणखी एक चिंता मोठी चिंता निगडीत असते ती म्हणजे स्वास्थ्य आरोग्याशी. से जुड़ी भी बनी रहती है. कभी कोई एखादा बीमारी आजार आवे, झाला तर त्यावरच्या तो इलाज के उपचारासाठी लिए पैशांची गरज भासते. पैसे चाहिए होते हैं. लेकिन किसी भी बच्चे मात्र को कोणत्याही मुलाला उनके त्याच्या गार्डियंस पालकांना यासाठी काळजी इसके लिए भी करण्याची परेशान गरज नाही. होने की जरूरत नहीं है. पीएम केअर्स फॉर चिल्ड्रनच्या माध्यमातून आपल्याला आयुष्यमान भारत आरोग्य कार्ड देण्यात येत आहे. दिया जा रहा है. याद्वारे इस कार्ड से 5 लाख रुपयांपर्यंतच्या 5 मोफत लाख उपचाराची तक के इलाज सुविधाही की मुफ्त सुविधा या मुलांना मिळेल. आप बच्चों को मिलेगी. साथियों, मित्र हो, इन सब हे सर्व प्रयासों के प्रयत्न बीच करताना आम्हाला याचीही हमें जाणीव आहे एहसास है की अनेकदा कई बार मुलांना भावनिक आणि मानसिक मार्गदर्शनाचीही गरज भासू शकते. भावनात्मक सहयोग और मानसिक मार्गदर्शन की भी जरूरत पड़ सकती है. कुटुंबातल्या परिवार के ज्येष्ठ बड़े व्यक्ती तर बुजुर्ग तो आहेतच, है ही नहीं. मात्र सरकारनेही एक प्रयत्न लेकिन एक केला आहे. कोशिश सरकार ने करने का प्रयास किया है. इसके लिए यासाठी एक एक विशेष संवाद सेवा ही शुरू की. सुरू केली आहे. संवाद हेल्पलाइन संवाद हेल्पलाईनवर मुले विशेष मानसशास्त्राशी निगडीत बाबींवर बच्चे तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकतात. मनोवैज्ञानिक विषयों पर सलाह ले सकते हैं. त्यांच्याशी उनसे चर्चा करू शकतात. साथियों, मित्र हो, कोरोना कोरोना जागतिक महामारीची झळ अवघ्या मानव जगताने मानवता झेललेली ने आहे. सही है. दुनिया का शायद ही ऐसा कोई कोना होगा जहां शतकातल्या या सदी की सर्वात इस मोठ्या सबसे महामारीने बड़ी त्रासदी में कायमचा स्मरणात राहील असा कभी आघात न केला. भुलाने वाले जख्म न दिए हो. आपने आपण ज्या धैर्याने आणि धडाडीने या संकटाला तोंड इस दिले संकट का सामना त्यासाठी किया है. मी आपणा सर्वांना सलाम करतो. उस हौसले के लिए मैं आप सभी को सैल्यूट करता हूं. देश की संवेदना देशाच्या भावना आपणा समवेत आहेत आणि त्याचबरोबर आपली स्वप्ने साकारण्यासाठी अवघा देश आपल्या समवेत आहे. पूरा देश आपके साथ है. आणखी एक गोष्ट मी सांगू इच्छितो. कोणताही प्रयत्न, कोणतेही कोई भी सहकार्य प्रयास आपल्या आईवडिलांच्या कोई भी मायेची सहयोग भरपाई करू शकत नाही, हे मी जाणतो. आपके माता पिता के स्नेह की भरपाई नहीं कर सकता. लेकिन मात्र अपने पिता आपले के, वडील, अपनी आपली मां आई के आपल्याला सोडून गेली न असताना होने पर संकटाच्या या काळात इस संकट की घड़ी में मां भारती भारत माता आपणा आप सर्व सभी मुलांच्या बच्चों के पाठीशी आहे. साथ है. पीएम केयर्स पीएम केअर्स फॉर चिल्ड्रनच्या माध्यमातून के जरिए देश आपल्या या जबाबदारीचे देश दायित्व निभावण्याचा प्रयत्न करत अपनी आहे. इस जिम्मेदारी के निर्वहन की कोशिश कर रहा है. और आणि हा प्रयत्न प्रयास केवळ एखादी व्यक्ती, किसी एक व्यक्ति एखादी संस्था किंवा सरकार संस्था यांचाच आहे असे नव्हे, या सरकार का मात्र प्रयास नहीं है. पीएम केयर्स तर में पीएम केअर्स मध्ये हमारे आपल्या करोड़ों कोट्यावधी देशबांधवांनी देशवासियों ने आपले कष्ट, अपनी आपल्या मेहनत, मेहनतीच्या कमाईचे योगदान दिले अपने आहे. पसीने की कमाई को जोड़ा है.
आप याद करिए, आपण आठवून बघा, सेवा और सेवा त्याग के कैसे आणि त्याग कैसे यांची उदाहरण कितीतरी उदाहरणे आपल्या हमारे समोर सामने आली रहे। आहेत. किसी ने कोणी अपने आपली पूरे आयुष्यभराची जीवन की कमाई दान केली, दान कर दी, तो किसी ने तर कोणी अपने आपली सपनों स्वप्ने के लिए साकारण्यासाठी साठवलेली जोड़ी रक्कम गई यासाठी पूंजी दिली. इसमें लगा दी. इस फंड ने या फंडातून कोरोना के काळात दौरान रुग्णालय उभारण्यासाठी, अस्पताल तैयार व्हेंटिलेटर्स खरेदी करण्यासाठी, करने में, वेंटिलेटर्स खरीदने ऑक्सिजन संयंत्रासाठी में, ऑक्सीजन मोठी मदत प्लांट झाली. लगाने में बहुत मदद की. इस वजह यामुळे से किती लोकांचे कितने प्राण ही वाचवता लोगों का आले, जीवन बचाया किती जा कुटुंबांचे भविष्य सावरता आले. कितने ही परिवारों का भविष्य बचाया जा सका. और जो हमें असमय छोड़ गए, आज ये फंड उनके बच्चों के लिए, आप सबके आपल्याला भविष्य के लिए अकाली सोडून गेलेल्या अशा व्यक्तींच्या काम में आ रहा. मुलांसाठी, आपण सर्वांच्या भविष्यासाठी अभी आप हा फंड सबको उपयोगी ठरत आहे. जीवन में एक लंबी यात्रा करनी है. मित्रहो, आप सभी आपणा सर्वांना बहुत साहस आयुष्याचा दीर्घ प्रवास करायचा आहे. जीवन में आई इस स्थिति का आयुष्यात सामना आलेल्या कर रहे हैं. या परिस्थितीला आपण धैर्याने तोंड देत आहोत. दुनिया में जितने भी महान लोग हुए हैं, चाहे वो हमारे देश आपल्या में हो देशातल्या, या विश्व में, जगभरातल्या थोर व्यक्तींनी उन्होंने अपने जीवन आपल्या जीवनात कधी ना कभी न कधीतरी कभी वेगवेगळ्या प्रकारच्या अलग-अलग खडतर तरह की प्रसंगांना मुश्किलों का तोंड सामना दिले आहे. किया है. लेकिन उन्होंने हार नहीं मानी. वो सफलता के शिखर तक पहुंचे. उन्होंने मात्र हार को हार न कभी मानता हताशा में नहीं ते बदले. यशाच्या शिखरापर्यंत पोहोचले. जीत का यही अपयशानंतरही त्यांनी मंत्र निराशेला आपको थारा अपने दिला जीवन नाही. में बहुत यशाचा बड़ा हाच मंत्र मार्गदर्शन आपल्याला करेगा, जीवनात मोलाचे मार्गदर्शन मदद करेल, करेगा. मदत इसे करेल. कभी भूलना नहीं है. हा मंत्र एक सदैव और स्मरणात बात ठेवा. आपको हमेशा ध्यान रखना है कि अब आपके पास आणखी एक गोष्ट नेहमी आपल्या लक्षात ठेवा की चांगले वाईट, सही योग्य अयोग्य यातल्या फरक सांगण्यासाठी भेद बताने के आपले लिए नातेवाईक आणि शिक्षक आहेत. आपके परिजन और शिक्षक ही है. इसलिए यासाठी आपका दायित्व तुमचे है दायित्व आहे कि की उनकी त्यांचे बातें ऐकून घ्यावे, सुने, त्यांचे म्हणणे उनकी बातें मान्य माने. करावे. आपका अशा आव्हानात्मक जीवनात भरोसेमंद साथी तुमचा एक विश्वासू मित्र ऐसे खूप संकट मदत करू की शकतो. भरी जिंदगी में जो बहुत बड़ी मदद कर सकता है, वो अच्छी पुस्तकें भी हो सकती. तो चांगली पुस्तकेही असू शकतो. अच्छी पुस्तकों से सिर्फ चांगली पुस्तके केवळ मनोरंजनच करत नाहीत, तर ते तुम्हाला वो आपको मार्गदर्शनही करतात. भी देती है. आपको मी तुम्हाला आणखी एक और सल्ला देईन. दूंगा. साथियों, मित्रांनो, जब बीमारी आ जाए तो उपचार की जरूरत तो हो. आजारी पडल्यावर उपचाराची गरज तर असतेच, पण जीवन उपचाराशी नाही तर आरोग्याशी जोडलेले असायला हवे. से जुड़ा होना चाहिए. बच्चों के लिए आज देश में देशात आज बालकांसाठी फिट इंडिया और आणि खेलो इंडिया अभियान सुरू आहे. आपको तुम्ही या सर्व अभियानांमध्ये सहभागी व्हायला हवे, त्यांचे नेतृत्व करायला हवे. अभी कुछ दिन बाद ही आता काही दिवसातच योग दिवसही भी येतोय. आने वाला है. आपकी पढ़ाई लिखाई तुमच्या के साथ ही अभ्यासाबरोबरच योग देखील आपके तुमच्या जीवन का जीवनाचा अंग भाग बने. बनणे हे ये पण भी खूप बहुत गरजेचे जरूरी आहे. साथियों, मित्रांनो, निराशा के निराशेच्या बड़े से कितीही बड़े खोल माहौल गर्तेत में भी असलो तरी स्वतःवर हम विश्वास ठेवला खुद तर पर प्रकाशाचा भरोसा किरण नक्कीच दिसतो. तो प्रकाश की किरण अवश्य दिखाई देती है. हमारा देश तो खुद आपला ही देश हे याचे इसका सर्वात सबसे मोठे बड़ा उदाहरण उदाहरण आहे. है. आपण इस समय सध्या आपल्या स्वातंत्र्याचा अपनी आजादी अमृत का महोत्सव अमृत साजरा महोत्सव करीत मना आहोत. सैकड़ों शेकडो वर्षांच्या सालों की गुलामगिरीत गुलामी में स्वातंत्र्याच्या प्रदीर्घ लढ्यात इतनी लंबी आपली सर्वात आजादी की मोठी लड़ाई में ताकद कोणती होती? हमारी सबसे बड़ी ताकत क्या थी? हमारी ताकत थी आपली ताकद होती कधीही हार न मानण्याची आपली सवय. हमारी आपली ताकद थी होती
आपल्या वैयक्तिक स्वार्थांच्या पलीकडे जात देशासाठी मानवतेसाठी विचार करण्याची आणि जगण्याचे आपले संस्कार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात याच भावनेने आपण पुढे जात आहोत. लेकर के आगे बढ़ रहे हैं. इसी स्पिरिट कोरोना विरुद्धच्या एवढ्या मोठ्या लढ्यात याच भावनेने देश जगला आहे आणि देशाने जगासमोर एक आदर्श ठेवला आहे. एक उदाहरण पेश किया है. आप देखिए, तुम्ही बघा, 2.5 वर्षांपूर्वी जगात कुणालाही कोरोना विषाणूबद्दल नीट माहिती नव्हती. कोरोना वायरस के बारे में ठीक से पता ही नहीं था. हर कोई दुनिया के जगातील बड़े-बड़े देशों मोठ्या पर देशांकडे सर्व उम्मीद आशेने लगाए बघत देख होते. रहा था. भारत के भारताबद्दल बारे में तो सकारात्मक बोलायला कोणी कभी तयार कोई नव्हते. सकारात्मक बात भी करने को तैयार नहीं था. बल्कि ऐसे उलट अशा हालातों में परिस्थितीत झालेल्या विध्वंसक इतिहासामुळे तबाही का जो लोक इतिहास भारताकडे रहा है, मोठ्या साशंकतेने बघत उसकी होते. वजह से लोग भारत को बहुत ही आशंका की नजर से देख रहे थे. लेकिन पण त्या नकारात्मकता के नकारात्मकतेच्या उस माहौल वातावरणात में भारताने आपल्या भारत ने ताकदीवर भरोसा ठेवला. अपने सामर्थ्य पर भरोसा किया. आपण आपल्या शास्त्रज्ञांवर, आपल्या डॉक्टरांवर, आपल्या तरुणांवर विश्वास ठेवला आणि आम्ही जगासाठी चिंतेचा विषय नसून आशेचा किरण और हम म्हणून पुढे दुनिया आलो. के लिए चिंता नहीं बल्कि उम्मीद की किरण बन करके निकले. हम प्रॉब्लम नहीं बने, आपण समस्या नाही तर तोडगा देणारे देने बनलो. वाले बने. हमने दुनिया आपण भर के जगभरातील देशों को देशांमध्ये दवाइयां भेजी, औषधे, लस पाठवली. वैक्सीन्स भेजी. अपने इतने एवढ्या बड़े मोठ्या देश में देशात भी आपण प्रत्येक नागरिकापर्यंत हम हर लस एक पोहोचवली. नागरिक तक वैक्सीन लेकर गए. आज करीब आज देशात सुमारे 200 200 करोड़ कोटी लसीच्या वैक्सीन मात्रा डोज दिल्या देश में आहेत. लगाई जा चुकी है. इस आपदा के बीच ही हमने या आपत्तीच्या काळातही आत्मनिर्भर आपण भारत आत्मनिर्भर जैसे भारत संकल्प सारखा के लिए संकल्प सुरू केला शुरुआत की. आणि आज हा संकल्प आज ये झपाट्याने पूर्णत्वाकडे तेजी जात से आहे. सिद्धि की तरफ बढ़ रहा है. त्यामुळेच इसलिए आज आपण कोरोनाच्या कोरोना के दुष्परिणामातून बाहेर दुष्प्रभावों से पडून निकलकर वेगाने वाढणारी जागतिक आज हम अर्थव्यवस्था बनलो आहोत. सबसे तेजी से बढ़ती वैश्विक अर्थव्यवस्थाओं में से एक बन गए हैं. विश्व हमें आज जग आज आपल्याकडे एका नव्या आशेने, नव्या विश्वासाने पाहत आहे. साथियों, आज जब मित्रांनो, हमारी सरकार आपले सरकार आज 8 वर्षे पूर्ण करत असताना देशाचा आत्मविश्वास, देश का आत्मविश्वास, देशवासियांच्या स्वतःवरचा विश्वासही देशवासियों का अभूतपूर्व आहे. खुद पर भरोसा भी अभूतपूर्व है. भ्रष्टाचार, भ्रष्टाचार, हजारो कोटींचे घोटाळे, हजारों करोड़ के घराणेशाही, घोटाले, देशभर पसरलेल्या भाई दहशतवादी भतीजावाद, संघटना, प्रादेशिक देश भर में भेदभाव, फैल रहे आतंकी 2014 पूर्वी देश ज्या क्षेत्रीय दुष्टचक्रात भेदभाव, अडकला होता त्यातून आता जिस बाहेर येत आहे. कुचक्र में देश 2014 से पहले फंसा हुआ था, उससे अब बाहर निकल रहा है. ये आप सभी हे बच्चों देखील के लिए तुम्हा सर्व इस मुलांसाठी बात एक का भी उदाहरण आहे है की सर्वात कठीण कि दिवस कठिन देखील से कठिन निघून दिन भी जातात. गुजर जाते हैं. सबका साथ, सबका विकास, सबका विकास, सबका विश्वास, सबका विश्वास, सबका प्रयास और या मंत्राचा अवलंब करत सबके प्रयास भारत के आता मंत्र पर वेगाने चलते हुए विकसित होत आहे. भारत अब तेज गति से विकास कर रहा है. स्वच्छ भारत मिशन हो, स्वच्छ भारत मिशन जनधन असो, योजना हो, जनधन योजना असो, उज्ज्वला उज्ज्वला हो, योजना असो किंवा हर फिर घर जल अभियान असो, हर घर जल अभियान बीते गेली 8 वर्ष वर्षे गरिबांच्या सेवेसाठी, गरीब की सेवा, गरिबांच्या कल्याणासाठी समर्पित आहेत. गरीब के कल्याण के लिए समर्पित रहे हैं. एक परिवार के एका सदस्य के कुटुंबातील तौर पर सदस्य या नात्याने आम्ही गरिबांच्या जीवनातील अडचणी दूर व्हाव्यात, कि गरीब के त्यांचे जीवन जीवन की सुलभ मुश्किलें करण्याचा कम प्रयत्न केला आहे. हो, उसका जीवन आसान बने. देशवासियों को देशवासियांसाठी कोणत्याही प्रकारे प्रकार से कृतिशीलपणे काही करता आले ते केले.
प्रोएक्टिवली त्यात कोणतीही कसर ठेवली नाही. उनके लिए कुछ किया जा सकता है, कोई कमी नहीं रहने दी. जिस टेक्नोलॉजी का उपयोग करने से तंत्रज्ञान वापरण्यास पहले आधीची सरकारही सरकारें घाबरली लोगों होती. को भी आदत नहीं. लोकांना त्यांची सवय नव्हती. उसी टेक्नोलॉजी त्याच का तंत्रज्ञानाचा इस्तेमाल वापर वाढवून आपल्या सरकारने गरिबांचे हक्क मिळवून दिले गरीब आहेत. को उसके अधिकार सुनिश्चित किए हैं. अब आता गरीब से सरकारच्या गरीब को योजनांचा लाभ भरोसा है, आपल्याला मिळेल, तो सातत्याने सरकार की मिळेल योजनाओं असा का विश्वास लाभ गरिबातील गरिबांना मिलेगा, आहे. निरंतर मिलेगा. इस भरोसे हा को विश्वास बढ़ाने के वाढवण्यासाठी आमचे सरकार आता 100% सक्षमीकरणाची अब मोहीम 100% राबवत आहे. सशक्तिकरण का अभियान चला रही है. कोई गरीब सरकारी कोणताही गरीब योजनाओं के लाभ से सरकारी छूटे नहीं. योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये. हर गरीब को प्रत्येक उसका गरीबाला हक त्याचा हक्क मिले. मिळावा ही आमच्या हमारी सरकारची सरकार सर्वोच्च की प्राथमिकता आहे. सर्वोच्च प्राथमिकताओं में से एक है. बीते 8 गेल्या 8 वर्षात भारताने जी उंची गाठली आहे ऊंचाई हासिल की है, त्याची आधी कोणी कल्पनाही करू शकला वो नसता. पहले कोई सोच भी नहीं सकता था. आज दुनिया में जगात आज भारताची प्रतिष्ठा, मान, सन्मान वाढला आहे. वैश्विक जागतिक मंचावर पर आपल्या भारताची ताकद हमारे वाढली भारत आहे की ताकद बढ़ी. आणि मला आनंद आहे की भारताच्या या प्रवासाचे नेतृत्व भारत की इस युवा यात्रा शक्ती का करत आहे. नेतृत्व युवा शक्ति ही कर रही है. मुझे भरोसा है मला खात्री आहे कि आप की तुम्ही, सभी, आपली मुले, हमारे आपले बच्चे, तरुण याच हमारे धैर्याने युवा आणि मानवी इसी संवेदनशीलतेने हौसले देश और आणि मानवीय जगाला संवेदनशीलता मार्ग के दाखवाल. साथ देश और दुनिया को रास्ता दिखाएंगे. तुम्ही असेच पुढे जात राहा. संकल्प घेऊन इसी तरह मार्गक्रमण आगे करा. बढ़ते रहिए. संकल्पासाठी लेकर के जीवन चलें. समर्पित करण्याची तयारी ठेवा. संकल्प को जीवन समर्पित करने की तैयारी करें. स्वप्ने साकार झाल्याशिवाय राहणार नाहीत. आप तुम्हाला जहां ज्या जिस शिखरावर ऊंचाई पर पोहोचायचे पहुंचना आहे चाहेंगे, तिथे जाण्यापासून जगातील कोई कोणतीही ताकत शक्ती आपको रोक नहीं सकती तुम्हाला है. रोखू शकत नाही. अगर आपके भीतर जज्बा है, तुमच्या ध्यास, आपके भीतर जिद्द संकल्प है, आणि और संकल्प पूर्ण संकल्प को करण्याची सिद्ध करने ताकद की असेल सामर्थ्य है, तर तुम्हाला कधीही थांबण्याची गरज आपको नाही. कभी रुकने की जरूरत नहीं है. जैसे मैंने प्रारंभ तसे में तर कहा, मी सुरुवातीला म्हटले होते एक परिवार की के एक व्यक्ति के कुटुंबातील नाते आज एक बात कर व्यक्ती म्हणून मी आज बोलत आहे. रहा हूं. परिवार के व्यक्ति आज के नाते एक कुटुंब सदस्य आज म्हणून मैं आपको आशीर्वाद मी देना तुम्हाला आशीर्वाद देऊ इच्छितो. मैं नहीं जानता हूं आशीर्वाद देने का मला मुझे आशीर्वाद हक है देण्याचा नहीं. अधिकार आहे की नाही माहीत नाही, लेकिन मुझे आप में पण सामर्थ्य मला दिखता तुमच्यात सामर्थ्य दिसत आहे. है. आप बच्चों में सामर्थ्य दिखता मला तुम्हा मुलांमध्ये सामर्थ्य दिसते आहे. म्हणूनच मी आशीर्वाद देत है. आहे. बहुत आगे बढ़े. तुम्ही खूप मोठे व्हा. तुम्हाला आपको खूप हमारी खूप बहुत शुभेच्छा देतो. शुभकामनाएं. खूप खूप धन्यवाद. बहुत बहुत धन्यवाद.